आणि यानंतरची बातमी अकोल्यातली आहे। साम टीव्हीचा मोठा इम्पॅक्ट तिथे पाहायला मिळालाय। हिवरखेडसह अन्य गावातील शेतात साचलेल्या पाण्याच्या समस्येची बातमी सामनं दाखवली होती आणि त्यानंतर अखेर रेल्वे प्रशासनाला जाग आली। रेल्वे विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालंय। तर या इम्पॅक्ट नंतर शेतकऱ्यांनी साम टीव्हीचे आभार मानले आणि आता प्रशासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये। साम टीव्हीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। आता पाणी काढण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं आहे। साम टीव्हीने या सर्व बातमीची दखल घेतली आणि ग्राउंड रिपोर्ट केला आणि ग्राउंड रिपोर्ट केल्यावर तुम्ही माझ्या मागे बघताय की काल संध्याकाळी आज सकाळी हे त्यांची यंत्रणा खडबडून समोर आली आणि हे पाणी काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा एवढा मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे की हे आता सध्या वेळेवर निघणं फार कठीण आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। पण साम टीव्हीने जी बातमी लावली त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळताना आम्हाला दिसतोय। धन्यवाद साम टीव्हीचं। आणि खरोखरच अशा प्रकारे बातम्या छापून एक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। मी साम टीव्हीचे धन्यवाद व्यक्त करतो। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।